एक नाही दोन नाही, तब्बल लग्नाला तिच्या 13 वर्ष पूर्ण झाले होते. 13 वर्षाचा हा विवाह सुखी संसार खूप आनंदात होता, सुखात होता, समाधानात होता. परंतु 13 वर्षाच्या नंतर त्या दोघांमध्ये वादविवाद भांडणं व्हायला सुरुवात झाली होती. याच वादाचं रूपांतर एका भयानक वळणावरती गेला. घरामध्ये वादविवाद होऊ लागले. त्यामुळे वाटण्या देखील करण्यात आल्या. घराच्या वाटण्या देण्यात आल्या, जमिनीच्या वाटण्या करण्यात आल्या आणि घर सोडून हे दोघंही नवरा बायको एका बाहेर सिटीमध्ये गेले, शहरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी किरायाने रूम करून त्या ठिकाणी आपला पोट जीविका उदरनिर्वाह भागू लागले. तात्पुरतं हाताला लागल ते काम करायचे आणि संसार चालवायचे. पोटी मूलबाळ नव्हतं. 13 वर्षाच्या लग्नानंतर देखील ते दोघच होते. पोटी संतान नव्हती. परंतु ज्या वेळेला तिचा पती बाहेरगावी कामाला जायचा त्यावेळेला तिची ओळख ज्याच्यासोबत झाली तो होता त्या घर मालकच ज्या घरमालकाची रूम किरायाने केली होती त्या घराचा मालकच. त्याच्यासोबतच तिचे प्रेम संबंध जुळले, चांगली ओळख झाली, कॉन्टॅक्ट वाढला आणि पती कामाला गेला की ही घरमालकाला घरी बोलून घ्यायची आणि त्या ठिकाणीच त्यांची शारीरिक रासलीला चालायची. नग्न अवस्थेमध्ये शारीरिक संबंध करायचे. रोजचा हा नित्यक्रम चालू होता. परंतु एका दिवशी तिचा पती अचानक दुपारी घरी आला आणि जेव्हा घर उघडलं तेव्हा दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेमध्ये पाहिलं. म्हणजेच दोघंही निर्वस्त्र अवस्थेमध्ये बेडवरती दिसून आले. कारण एकच रूम असते, भाड्याची रूम असते आणि ती त्या बेभान अवस्थेमध्ये कडी लावायची विसरली होती. दरवाजा उघडला आणि मध्ये चित्र दिसलं. त्यावेळेला त्याला पश्चाताप झाला. तो स्वतःचा जीव द्यायला निघाला, परंतु घरच्यांनी त्याला वाचवलं. घरी फोन केला, अशी घटना घडली. घरच्यांनी त्याला जीव देण्यापासून वाचवलं. परंतु त्याच्या मनामध्ये जी धक्का बसला होता, जो विचार त्याच्या काळजाला धक्का लागला होता, त्यातून तो बाहेर निघत नव्हता. त्याच वेळेला काही दिवस उलटून गेले आणि पुन्हा पत्नीसोबत वाद सुरू झाला. त्यावेळेला पत्नीने सांगितलं की आता माझी इज्जत जाईल, पाहुण्या रावळ्यांमध्ये माझी इज्जत जाईल. तिची इज्जत अगोदरच गेली जेव्हा पतीला सोडून दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध केले, इज्जत उघडी केली. परंतु तिला वाटलं आता पाहुण्या रावळ्यांमध्ये घरच्यांमध्ये ही जर चर्चा पसरली तर माझं संपूर्ण संपुष्टात येईल. म्हणून तिने एक प्लॅन रचला. आता ही घटना घडली कुठं? उत्तर प्रदेश येथील बरेली या ठिकाणी आणि बरादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगी नवादा परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे. इस्राईल हा तिचा पती आहे आणि इस्रायलची पत्नी ही गौसिया आहे. इस्रायलची आई बारिशा आणि गौसियाचा प्रियकर सलीम. सलीम सोबत गौसियाने कट रचला आणि पती इस्रायलला ऍसिड पाजला. ऍसिड पाजल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान इस्रायलचा मृत्यू झाला. परंतु त्यावेळेला पोलिसांना हॉस्पिटलमधून माहिती मिळाली की ऍसिड पाजण्यात आलेला आहे आणि ऍसिडमुळेच त्याचा जीव गेलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी गौसियाला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर गौसियाने गुन्हा कबूल केला आणि सलीमला देखील अटक करण्यात आली. गौसियाचा प्रियकर सलीम या दोघांनी गुन्हा कबूल केल्यानंतर दोघांनाही कठोर शिक्षा द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी देखील कसून चौकशी केली. ताबडतोब या केसचा निकाल लावला. दोघांनाही आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. धोकाधडी आणि जीव घेणे याबद्दल दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आणि दोघांनाही आज कठोराती कठोर शिक्षा देण्यात आली. परंतु इस्रायलच्या जाण्याने आज बारिशा, इस्रायलची आई बारिशा या मातेवर शोककळा पसरली आणि कधी न भरून जाणारी घटना घडून गेली. या घटनेने एकच आपल्याला शिकायला मिळतं. वय काहीही असो, नातं कोणतंही असो, कुठेही असो, जवळचा असो, परका असो, सर्वांपासून सावध राहा, सुरक्षित राहा. कारण एकदा शारीरिक हव्यासाची, वासनेची नशा डोळ्यामध्ये चढली की त्या व्यक्तीला कशाचंही भान राहत नाही. नात्याचं नाही, संसाराचं नाही, इज्जतीचं नाही. त्यामुळं सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या आसपासच्या घडामोडींवर लक्ष ठेवा आणि व्यवस्थित हाताळणी करा. नाहीतर अशा घटना आपल्यासोबत देखील घडू शकतात. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. उत्तर प्रदेशमधील बरेली या ठिकाणी घडलेली बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगी नवादा परिसरात घडलेली ही घटना. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि हो, बेल आयकॉन घंटीला ऑन करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
धन्यवाद.